हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांभरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. परमात्मा सांगता बहूनां जन्मनामंते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः म्हण कितले की जन्म जाल्ले नंतर म्हाका मेळचे ज्ञानीन जाल्यार इत्याक तशी काळ तितली काळ वता म्हळ्यार वासुदेवम सर्वम इति परमात्मू सर्व कडेन आस म्हणून लेखचे म्हळ्यार ते महात्मजन कोण परमात्मू सर्व कडेन आस म्हूण लेखील मात्र म्हाका पावता म्हणलें म्हळ्यार बहुभिः जन्मभिः ज्ञात्वा तत्तो मां प्रतिपद्यते म्हूण ताणें सांगचें म्हळ्यार कितले की जन्मानंतर तक ज्ञान मेळटा त्या ज्ञान मेळ्ळेले नंतर कितले की जन्मानंतर तो म्हाका पावता म्हूण सांगूनय लेखूं येता म्हळ्यार ज्ञानी म्हणलेले जनाक कूडले परमात्मा मेळटा म्हूण न्ही मस्त जन्मानंतर ज्ञान मेळच्या जाल्यार आनीक कितले की जन्म तरी ते अपरोक्ष ज्ञान जाता ते अपरोक्ष ज्ञानी ते जन्मान तो तागेलें शरीर सोडच्यो वेळ लागे तरी तो मोक्ष पावता अपरोक्ष ज्ञान मेळ्ळी कुडले शरीर सोणतो तागेलें प्रारब्ध कर्म पुराय सोरका तशें जावन ज्ञानी जावनूय आपण्याक पावची जन सुदुर्लभ म्हूण सांगून परमात्मान सांगिल्लें ताजे खातीर कसं लागता कारण कसं तें म्हूण सांगतो कामैः तैः ह्रतज्ञाना प्रपद्यन्ते अन्यदेवताः तं तं नियममास्ताय प्रकृत्या नियता स्वया. पुरजन कृष्णाक परिपूर्ण जावन आराधन करताच वे ना कामेह तैः तंगेल कसल की सुखापेक्षेन इच्छेन हृतज्ञाना ज्ञान अपहरण जातकय तांगेले खंयचे एक सुखापेक्षेन तांकां मस्त इच्छा आसता मस्त सुखापेक्ष आसता ते अपेक्षा येयले कुडले ज्ञान अपहरण जाता म्हळ्यार ज्ञान अपहरण जाता म्हळ्यार त्या सुखाक सूख मेळचे खातीर त्या दिकड वतना तांणी कसल की काम कोरका पडतले करतलीच तेदन तांणी शास्त्रांत कसल सकड सांगला पळय तम नियमम आस्ताय आगमशास्त्रांत मस्त देवतेंगेल विशय सांगतात तांत ब्रह्म रुद्र इंद्र आदी देवते कसं सकड दिताची खंयचे सकड आशी खंयचे देवाक आराधन केल्यार पूर्ण जाता हे पुरे आगमशास्त्रांत वेदांत पुरे आसता तांतू ते देवाक संप्रीत करच्याक कसलं व्रत करता ते पुरे सांगतात त्यांची नियम म्हणजे नियमम आस्ताय ते व्रत इत्यादी करून तांणी अन्य देवतेंक शरण जाताची अन्य देवते म्हळ्यार कोण ब्रह्मरुद्र इंद्रादी देवते म्हूण लेखूं येता हांगा कामैः तैः म्हळ्यार ते काम म्हळ्यार आशे ते आशेक ते मागीर कशें सांगलें ताणें प्रकृत्या नियता स्वया तांगेल्या प्रकृतीक अनुगुण जावन स्वया हा प्रकृत्या हा नियत्या तांगेल्या एक प्रकृतीक समजावन ते मनशा एक आशी म्हूण आसता पळय राजस तामस सात्विक रितिरी जन असतात न्हय तांतू राजस जनाक इंद्रिय सुख अनुभव कोरका म्हणल्यार आशी चड जाल्यार तामस जनाक बरी वायट आसता अशी आश आसतली तांगेल संपत अमक जावका तांकां मारनो जाल्यार सगळीं आमी तांगेल संपत उपभोग कोरका तसल पळय तामसी स्वभाव म्हणटाची तशें जाल्यार हांगा आमकां सुख अनुभविवच्याक जेवो आमगेल कसल की अपेक्षा परिपूर्ण करूंक मस्त सकट देवाला आमी आराधन करीत पळय दुर्गेक आराधन करताची दुरीत दूर करतली म्हणून गणपतीक आराधन करताची विघ्न नाश करता म्हणून इंद्राक आराधन करताची पावस नातिल तेन्ना पावस येवका म्हूण सांगून शिवाक आराधन करतले जनसजी ताका म्हळ्यार तो मनोभिमानी देवते म्हूण सांगून पर्जन्य आराधन करताची ताकाय पावसा खातीर तशी
सरस्वतीक विद्येक खातीर ऐश्वर्या खातीर लक्ष्मी आराधन करताची आयुष्य आरोग्य सकट दृढ जेवच्याक मृत्युंजयाला आराधन करताची हें पळय कसलें म्हळ्यार प्रपद्यंते अन्य देवता हा म्हणलें पळय तें तशी ते देवतेक आराधन करतना कसलं कोरका तम तम नियमम आस्थाय ते देवतेला आराधनेक ते नियम म्हणून सांगून वेदांत आगमशास्त्रांत सांगला आतां लक्ष्मीक आराधन करचें पळय आतां केलो जन वैभव लक्ष्मी केलो जन गुरुवार लक्ष्मी ते व्रत कशें करचें म्हूण सांगून हें पळय आमकां पुराणांत न्ही मेळटा संकश्टी म्हूण करताची गणपतीला संतोशा खातीर ते कशी करची व्रत तेवूय ते पुराणांत आमकां मेळटा तशीच सरस्वतीला आराधन कशें करची सरस्वती होम म्हळ्यार कसलें दुर्गेला आराधन कशें करचें दुर्गा नमस्कार की चंडिका होम की करून तिगेलें आराधन करताची हें पळय काम्यक आराधनाची दुरीत नाश जावका तीण आमकां रक्षण करका असल पुरे इच्छसता ते तशीच रुद्र आराधन करताची तो मनोभिमानी म्हणटना आमगेले मनान तो चांग विचार येवचे तशें कोरो जेवो कसल की बामणाला आयुश्याक की आरोग्याक की तो मृत्युंजय म्हूण नांव घेतला न्हय ताचे खातीर तागेलें आराधन करतल बाई मनशां आसताची इंद्राक पावसा खातीर पर्जन्याक पावसा खातीर वरुणाक पावसा खातीर तांगेले कसल की रिती ते नियम धरून आराधन करताची तशी प्रति एक देवाक तसलें आराधन करूं एक नियम व्रत इत्यादी असं म्हूण जेल तसलें तामस हें राजस जनाल विशयी जालें तामस आराधन म्हळ्यार कसलें म्हळ्यार पळय कितली की जन जगत्यान तो क्षुद्र देवतेंगेलें उपासन करतलो आसची क्षुद्र देवते दैव सकट म्हणटा पळय तांगेलें उपासन करतलो आसताची अमासे ते दिसू मध्यरात्री नरबल दिवचे रक्ततर्पण दिवचे जेवो इतरे दैवाक आमी कोलू अन्येका दुसऱ्याक म्हणटा पळय अग्गेल हें पळय दैव इतरे दैव ते कळ्ळें तांणी त्या तामसीक आराधना म्हणटाची आमकां एक नमुने तामसीक आराधना करूं भंय जाल्यार तामसी जनाक तांकां कसलेय भंय ना तांकां कसं की एक सिद्धी जावका म्हूण आश आसलें तांणी मध्यरात्री अमासेक स्मशाना बैसून सिद्धी करूं तयार आसताचे तशें जाल्यार हांगा तामसीक आराधने विशयी सोडया जाल्यार अन्य देवतेंक आराधन केलें चूक कितें हांगा कृष्णान कसल्याक अन्य देवतेंगेलें आराधन अन्य देवत म्हळ्यार गणपती दुर्गे रुद्र इत्यादी म्हूण लेखल्यार ते अन्य देवतेंगेलें आराधन आमी करची चूक कितें म्हूण म्हणल्यार न्हय तें चूक न्हय जाल्यार आमकां एक स्वभाव आसा कसलें म्हूण म्हळ्यार खंयची की एक कार्य जावका तेदन आमगेले भट माम सांगता पळय बाल गणपती होम करची जेवो एक गण होम करची म्हणून सांगतना आमी कसं करताची गणपतीला आराधन करता तेदन आमकां कसं की लेखील जाल्ली म्हूण जाल्यार मागीर आमी गणपतीले भक्त जालेंची दुर्गेला आराधन करतना कसलें एक सांगील आशिल्लें जाल्लें म्हूण जाल्यार दुर्गेक मागीर आमी आराधन करता रोताची परमात्माला आराधना मागशी जाता तशी सर्व देवतेक आराधन करची चूक न्हय जाल्यार परमात्मू ते देवतेंगेल नियामक जावन आस तांकां केल्ली आराधना ती परमात्माक वचून पावता परमात्मू सर्वोत्तम म्हूण लेखून आमी आराधन करता इत्याक म्हळ्यार अन्य देवते पुरे परमात्माले परिवार रामायण वाजितना महाभारत वाजितना ते काणींतू आमकां परमात्मू राम जावन येतना देवती पुरे ते रामाल कुटुंबाची जल्लीची म्हूण सांगून आमी पळयलें कृष्ण जावन येतना तशीची सुरवेक देवती पुराय शूरसेन मंडलांतू ते यादव वंशांत वृष्णी वंशांत पुरे जल्लीची म्हूण सांगून आमकां कळटा शूरसेन मंडलांत तशी आतां पळय आमकां एक MLA जेवो एक मिनिस्ट्राल निमती कसलें काम जावका जाल्यार आतां तेदना सीधा MLA वचा धैर्य नातले तागेले बायल जेवो तागेले चेल्लो जेवो तागेले कामाचे कोणाले गुर्त न्ही आसा म्हूण जाल्यार जेवो तागेले एसिस्टंट तागेले PA हांगेले कोणाले गुर्त आमकां आसा म्हूण जाल्यार सुरवेक तांगेले मुखांतर ते MLAक कसल सकट दिल्यार ताका संतोश जाता म्हणून निमगून मागीर MLA बच्चे तशी करताची लागताची आमी इत्याक म्हळ्यार तांकां तांणी खुशी पावल्यार आतां बायल म्हळ्यार ती ताका भारी प्रीत आशिल्लें बायलेल मुखांतर ताका सांगोचें इत्या म्हळ्यार बायलेन सांगिल्लें उतर तो काण घालना तिका कसल की आमी जावका आशिल्लें दिवचें जाल्यार उद्देश कसले तो तांकां कसो की आमी संतोश करता जाल्यार ताजे उद्देश कसले तांकां संतोश जाल्यार MLA संतोश जाता म्हणून हांवें
तशीची हांगा आमी अन्य देवतेंक संतोष करचे उद्देश कसले म्हळ्यार परमात्मो संतोष पावता म्हणूची ताजे खातीर अन्य देवतेल उपासना नज्य म्हणणे उपासना करूंक जाता. आतां पळय आमगेल्या घरांत घराबक्कल म्हणटा एक नवग्रह होम राक्षोघ्न हवन सुदर्शन होम करताचे. तशीची गणपती चवथी गौरी व्रत वरलक्ष्मी पूजा मृत्युंजय हवन हे पुरे आमी करताची. ते दिसा ते देवाला आराधन करता जाल्यार परमात्मा सोडतावे आमी ना. कृष्णान हांगा सांगचे कसले म्हळ्यार आमगेले परमोच्च आराधन कसं आस पळय ते सर्वोत्तम जावन आशिल्ले परमात्माक आमी कोरका. हे देवतेंगेल पुराय आराधना ते देवतेंगेल प्रित्यर्थ जावन ते दिवसाक ते नियमा प्रकार कोरका जाल्यार सर्वोत्तम आराधना आमगेले परमात्माले आसुका म्हण. आतां पळय तिरुपती यात्रेचे मुखार म्हणलें की आमी यात्रे वतना निजावन आमी वत्र सचके वेंकटरमणाले दर्शन करूंक जाल्यार यात्रे मध्येंत आमकां अन्य क्षेत्र पुरे मेळो पुरोची जाल्यार वतन ते देवाक पुरे पळयताचे. आतां तिरुपती वतले जेन्ना काळहस्तीक वचून काळहस्तीचे त्या रुद्रा पळोवन आनी येता मू जाल्यार ताजे निजावन उद्देश कसलो आमगेले काळहस्ती रुद्रा पळोवच्या वचची न्ही. सुरवेक आमी तिरुपती वेंकटरमणा पळोवचे उद्देशार यात्रा केलेले. मागीर येतना वाटेर कितले क्षेत्र मेळ्ळे थंय लागीं पुरे कितले क्षेत्र आसा त्या पळोवन आमी आयलीच कितकी. तशी इतर देवतेंक उद्देश करून आमी करची भक्ती कसली ती काम्यक भक्ती म्हणटाची आमी. तेची परमात्माक केन्नाय भक्ती कसली म्हळ्यार निश्काम भक्ती परमात्माक श्रेश्ठ. तशी प्रकृत्या नियता स्वया म्हळ्यार प्रकृती स्वभावान आमगेले तामसीक राजसीक ह्या प्रकृतीचे स्वभावान तशी ते जिवांक ते प्रकृती ताजी स्वभाव तशी ते जिवांक तांगेले प्राक संस्कार पूर्व संस्कारा निमती ती वासना म्हणटाची आमी. ते वासना निमती तांकां ते संस्कारो जिवांतू येता. हांगा आमकां कळटा कसले मनशाला आशेक कसले मी तेसवे ना. आमगेले आशेचे परिपूर्णत करून घेवचे खातीर हरत ज्ञान हरत जाल्ले अन्य देवतेंगेले आराधन केल्ले कितले मठाक म्हळ्यार ते देवतेंगेले आराधना नियम आमी अनुसरसून भक्तीन श्रद्धेन सकड करतात. जाल्यार तेदना आमकां एक प्रश्न येता सर्वदित्तल परमात्मोची म्हूण जाल्यार आमकां परमात्माक आराधन करचें तसलें मन कसल्याक येना. परमात्माली आराधन श्रेश्ठ म्हळ्यार मन आमकां कसलें येना ही प्रश्न येता न्हय. ताजे खातीर कृष्ण सांगता यो यो याम याम तनुम भक्तः श्रद्धया अर्चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहं. म्हळ्यार अर्जुनाला सांगता तो यो यो याम याम तनुम भक्तः श्रद्धया अर्चितुमिच्छति. भक्तः यो यो तनुम कंचो भक्तो कंची देवाक श्रद्धेन अर्चितुमिच्छति तांगेले अर्चन कोरका म्हूण लेखता पळय तस्य अचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहं. ताका ते श्रेश्ठ श्रद्धा तांकां हांवची दिता ते देवाल वयरी तांकां श्रद्धेवची तशी हांव करता म्हूण ताणें म्हळ्यार खंयचे व्यक्तीन खंयचे एक देवाक आराधन करचें कारण कोण जाल्लो परमात्मा म्हूण जाल्लो. इतक म्हळ्यार ते व्यक्ती ते देवांक आराधन करच्याक जो भक्तीन श्रद्धेन आराधन करतकी म्हळ्यार ते तांगेल मनाक कसं असता तेन्ना ते भक्ती श्रद्धा आसता त्या भक्ताल मनाक कसं आसता म्हाका मनांत ही इच्छा येयला बट मामा अमकी देवाला आराधन करी म्हणला त्या देवान मात्र म्हगेली इच्छा पूर्ण करची काय म्हूण सांगून तो त्या भक्तीन श्रद्धेन त्या देवा आराधन करता. त्या वेळाक ते देवाला आराधनेक एक शक्ती जावका एक भक्ती जावका एक श्रद्धा जावका हे दिवची कोणें परमात्मानाची. पळय आतां गणपतीला आराधनेक जेवो ईश्वराल आराधनेक थंय आमकां आराधन कोरका म्हूण सांगतना तांगेले ते देवाल निमते आमकां की बरेंपण जाता म्हूण आमी लेखतना आमकां थंय आराधन करची तसलें प्रेरण दिवचें कोणें परमात्मान. तशी त्या देवाल आराधनेन आमकां कसो की आमी लेखील जाल्ले बट मामान सांगच्याकय ते देवाल आराधन करतना आमकां लेखील जाल्ले त्या वेळाक आमकां तो देव आनीकी प्रितीच जाता ताका आनीकी चड नमगताचे आमी. तशी त्या देवाल अंतर्यामी जावन परमात्माच
तेका मानतो फल दिलेलं परमात्मानं म्हण म्हळेल विसरनो आम्ही ते देवाक आराधन करताची म्हूण हांगा कृष्णान सांगचें. तेदना आतां आमकां दिसता कृष्णा त्या देवाला आराधनेक तूं आमकां मन दिवचें म्हूण जाल्यार तुगेल्या आराधनेक तूं आमकां मन दिवेत आशिल्लें न्हय म्हूण म्हणटना तो सांगतात ना इत्याक म्हळ्यार प्रकृत्या नियत्या स्वया म्हूण सुरवेक सांगला हांवें ते खंयचे स्वभाव तांणी ते पूर्व संस्कारान पूर्व वासनान तांणी कसल देह घेवन येयल्याची ते देहान तूं खंयची प्रकृती म्हणून निर्धार जावन जाल्ला ते प्रकृतीक समजावन ते देवाला आराधन तांणी करताची आनी मेगेल आराधन करका तुमी म्हूण हांव सांगची न्ही तांकांची मेगेल वयर निश्चल भक्ती येवका जेवो सर्व देवतेंगेल अंतर्यामी जावन आसूचे आवची म्हूण म्हळेलें एक मेगेलें सर्वोत्तमत्व स्फळतज्ञ ज्ञान तांकां येवका तशें जाल्यार मान जर तांकां मेगेल वयर भक्ती येवची तशें हांव करता जाल्यार कोणाक त्या भक्ती आसना की कोणाक मेगेल वयर निश्चल भक्ती येना की तसले जेन्ना हांव मेगेल आराधन करी म्हूण कशी सांगूं येता ना कोण मेगेल आराधन करता ताका हांव जावका ताका अन्य देवती जावका म्हूण ना म्हूण अन्य देवतेंगेल आराधन करतले जनांक ते अन्य देवते आतां मेगेल भक्तय मेगेल वयर भक्ती विश्वास श्रद्धशील जन अन्य देवतेंगेल आराधन करच्या पुरोची म्हणटन ताजे अर्थ सामान्य जन पळय अन्य देवतेला आराधन करतना तांणी जावकाचे तांगेले निमती आमकां सूख मेळचें म्हूण लेखतात तशी न्ही मेगेले भक्तय अन्य देवतेंगेल आराधन खंय जेव तांकां एक पंत कोरका पडल्यार तांणी तांणी अन्य देवते आमकां जावका म्हूण आराधन करची न्ही त्या देवतेंगेले आराधनेन कसं फल मेळटा ताजे वेर तांकां आसक्ती आसता आनी परमात्माक तांणी वंदन करताची सगळो दीस आराधन करताची केलो उपंता वर मेळटा तांकां कसले ते देवाला आराधनेन तांकां कसो चांग मेळटा त्या वेळाक कोणाल निमती वर घेतले तांकां विरुद्ध जेवचे तामस जनय आसता पळय हिरण्यकश्यपू ब्रह्मान ताका वर दिले जाल्यार तो कसो म्हणटा ब्रह्मा पाशी वयचे हांव देव म्हणटा भस्मासूर शिवाले वर घेतले ते वर घेतले समस्वे पडच्या सुरवे शिवाकच मात्र रात दवर चमकल तो भस्म करता म्हण वय तशी हे तामसी जीव कोणाला आराधन केल्यार तांकां खंयचे एक श्रद्धा निश्ठा पुरे ना ते वेळाक तांणी आराधन केलें मागीर सोडलें तशी जाल्यार राजस जन तामस देवतेंगेले आराधने कोर थंय भक्ती तांगेले दृढ करून घेवच्या पुरोची राजस जनय केलो उपंत तामस देवतेंगेले आराधन करूं पुरोची जाल्यार सात्वीक जन तांणी इतर देवते अन्य देवतेंक आराधन केल्यार कडेर म्हणटा तांणी लौकीक सर्व आशी कसं कामित अर्थ म्हणटा पळय त्या परमात्माला निमगुची सोडताची आनी तांणी कसं म्हणटाची सात्वीक जन तांणी इतर देवतेंगेले आराधन केलां कडे त्या केदन जेवका तांकां लौकिकान तो आशे आसता ना केदन तांणी लौकीक आशे दुखून विमुक्त जाता पळय त्या वेळाक तांणी परमात्मा लागीं कसल मागताचें कोतसोय परमात्मा मेगेल मन तुगेलेची वैरी आसची तशी निश्चल जावन आसची तशी करी सर्वांतरी आमी जावन आशिल्लो तूं परमात्मो तुगेल दिकड मेगेल मन येवो म्हूण सांगून तो मागता कोण सात्वीक भक्तो तैलधारयन्ते मनस्सु कोडू हरियल्ली म्हूण म्हणाची आमी तशी मस्त सकड पद्य अशीची पळय निन्नंते ನನ್ನ ಸೇವಕನ ಮಾಡೋ ಮಾರುತಿ म्हूण सांगून एक पद्य असं पळया म्हळ्यार तुगेल्या म्हणके म्हाका देवालेक सेवक जेवची तशी करी म्हूण सांगून तशीची रुद्रा लागीं मागची कसं न्ही भक्तांनी तैलधारयन्ते मनस्सु कोडू हरियली तेल्लाचे त्याल कशी पडतना एक चूर कट्ट जायना अशी पडतकी तशी मेगेल मन तुंटना अशी तुगेल्या दुखून दुर्वचना अशी तुगेले वैर निरंतर आसची तशी करी तशी हांगा विंगड देवतेंगेले आराधक कोण आसा तांकां मिश्रयाजी म्हूण म्हणटाचे ते मिश्रयाजी आराधकांतून दोन विधात जनकय नित्यत्रैविध्य म्हूण तांणी कोण म्हूण म्हळ्यार हरी सर्वोत्तम म्हूण गोतना नाशी त्या ज्ञान नाशी त्या नित्यत्रैविध्य जन कसं करताची स्वर्गादी फलची श्रेष्ठ म्हूण लेखून यज्ञ यागादी कर्मान तो आसक्त जाताची इतर देवतेंगेले आराधनेन तो आसक्त जाताची पळय प्राचीन बरहिली काणी भागवतांतू येत पळय ही काणी भागवतांतू सांगला हांवें तशीची हिरण्यकशिपुली काणी तुमकां कळ्ळा आहात
तशी हे पुरे जनांक मिश्रयाची म्हणटाचे ते बरीचशी शदरायाका मागिरी नारदानी येवन त्या कर्मकांडा तोकून ताणें मुक्ती जेवच्याक पुरंजन उपाख्यान सांगून तागेल मन मागीर देवाल वैरेवचे तशी नारदान करची ही काणी तुमकां उडगास आसच्या पुरो हिरण्यकशिपू काणी कशी पुरे जनाकय गोतू वस जाल्यार अन्य जन कोण मिश्र याजिंतू शुद्ध भागवत जनकय म्हळ्यार तांगेले आशी पुरे परमात्माला निमती म्हूण सांगून तांणी शुद्ध भागवत जन कशी म्हूण म्हळ्यार पक्कनी कसलय एक कामा खातीर आराधने खातीर अन्य देवतेंक आश्रय घेतल्यार तांणी तांतू विष्णू सर्वोत्तम तत्व मना व्हरून घेवन ते अन्य देवतेंतुय परमात्मूची ते आमी आराधन घे तरच म्हूण सांगून तांणी ज्ञान पावता पळय ते तांणी शुद्ध भागवत म्हणटात तांत पळय धर्मरायो दशरथो पुरे जन तांगेले एक भावाक समजावन ते त्या देवतेंक आराधन करताच जाल्यार तांकां कडेर म्हणटा देवू सर्वश्रेश्ठ म्हूण म्हळ्यार ज्ञान गोत्त आसता पळय दशरथान पुत्र कामेश्टी सकड केले जाल्यार ताका परमात्मो श्रेश्ठ म्हूण म्हळ्यार विशय गोत्त आशिल्ले तशीच हांगा परमात्माक आमी शरण येयलींची म्हूण जाल्यार परमात्मो आमकां तागेल आराधन करता की अन्य देवतेला आराधन करता की म्हूण सकडी ताण लेखून आमगेल करीन करयसिल्यार ते आमगेल मन तागेल वयरच्यान विचलीत जायना अशी तो पळयता म्हूण सांगून कृष्ण अर्जुनाले सांगतरस आनी ते सर्वोत्तम तत्वज्ञान गोत्तशील जन कसल करताची सतया श्रद्धया युक्तः तस्याराधनमीहते लभते च ततः कामान् मय्येव विहितान् हितान् म्हळ्यार हाचे फुडले श्लोकांतू कृष्णान म्हणलें अन्य देवतेंगेल उपासन करतना तांकां हांव प्रेरण दिवचें तें उपासन करूंक म्हूण सांगून म्हणली पळय तशी ते कोण परमात्माल प्रेरणेन आस्तिक बुद्धीन आशीन काम्यार्थ सिद्धी खातीर अन्य देवतेंगेल उपासन कोण करता पळय तांणी ते देवतेलांतू सन्निहित जावन आशिल्ले अंतर्यामी जावन आशिल्ले परमात्माल निमतीची म्हळ्यार हांगा दिल्लो ताणें मय्येव विहितान हितान मेगेल निमतीची म्हळ्यार कृष्णान सांगची कृष्णाल निमतीची तांकां जाय आशिल्लें फल पुराय पावताची म्हळ्यार आया देवतेंक श्रद्धेन ನಂಬಿಕೆಯನ್ನು आराधन केल्ले म्हूण जाल्यार ते व्रताचे नियम सकडी पालन करून श्रद्धेन नंबिकेन आराधन केल्लें म्हूण जाल्यार ततः कामान लभते ते देवते तांकां जाय जाल्यार सकडी आसक्ती आशी पुरे वर प्रदान करून दिताचे त्या वेळाक त्या देवतेंक आनी तांणी कसं करताची म्हळ्यार तांगेले आराधना लौकीक आशे खातीर तांणी करताची आनिकी तांणी त्या देवाक नमगताचे आतां कृष्णाले आराधनेन आमगेले आश पूर्ण जायना म्हणून आमगेल्या मनांत आसता गणपती शीघ्र फल दिता विघ्न निवारण करून दिता दुर्ग नाश करता दुर्ग म्हळ्यार वायट पुरे नाश करता शिवाला आराधन केल्यार मंगळ जाता तशी लक्ष्मी ती संपत्तू म्हूण सांगून तिका नमगून परमात्मा तिगेले आराधनेन तो पुराय जन आश्रय घेता तिगे लागीं आश्रय घेताच जाल्यार तांकां गोतना कसलें म्हण तांगेल आशी ते देवतेंगेल अंतर्यामी जावन सुचित देवान पावोचें म्हूण सांगून तांकां गोतना पळय आतां हांगा वपास हांव सुरवेक पण सांगलां हें उदाहरण कसलें म्हळ्यार घरांत सर्व विद्युत उपकरण आसता विंगड सकडी उपकरण आसता जाल्यार सर्व मेन इलेक्ट्रीक सप्लाय आसल्यार मात्र चलता बैबे तसल्यार हांगा मेन सप्लाय कोण देव हे सर्व उपकरण अन्य देवते म्हूण लेखल्यार परमात्मो थंय पुराय उपकरणां भितरी आसल्यार स्विच घालतना मेन सोर्स आसल्यार मात्र ते देवते काम करताच पळय तशीच कशी मेन सप्लाय आसल्यार सर्व उपकरण चलतकी मेन सप्लाय ना तेन्ना उपकरण पुराय स्तब्ध जातकी तशी परमात्मान तांकां प्रेरण दिल्यार मात्र ते अन्य देवते आमकां जाय जाल्यार फल दिताची परमात्माल प्रेरण ना नासल्यार तांणी न्हू आसताची तशी आतां पळय फ्रीज कसो वस्तू दवरल्यार कोल्ड करून दिता ग्रायंडर आमकां वांटून दिता मिक्सी पुराय हे पुड्डी करचें पावडर करचें काम करता तशीच हिटर आसता घरांत तें हून करचें काम करता बल्ब आमकां उजवाड दिता फॅन आमकां वारें दिता तेदना करंट बिल्ल आमी बांदिना अशें रब्बू जेतवे
यूज केला बाई न्हय तशीची त्या मेन सोर्स खर्चितना आमी करंट बिल बांदिता पळय तशीची मेन पवर परमात्मो अन्य देवतेलांत आसता पळय तशी ते अन्य देवतेंक आमी कितलेय आराधना करूया मिक्सर ग्राइंडर जाय जाल्यार माळ घालून वंड्या माळ घालल्यार थंय मेन सप्लाय नानतला आमी मात्ते रद्द दवरून बैसनाचे तशी परमात्माला आराधना आमी करूं का अन्य देवतेंक आराधना करता म्हणून सांगून तांगेलेच भक्त जावन परमात्माला आराधना करना अशी रावची न्ही सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छती म्हणटाचे सर्व देवांक घालचे नमस्कार परमात्मा देवाक वत्ता परमात्माक वत्ता म्हणजे ताजे अर्थ कसो न्ही तांणी तांगेले अंतर्यामी जावन आशिल्ले परमात्मा कृष्ण अर्पण करता आमी पळय कोणेय पांय धरले कुडले व्हडले जन अशी बरे कोर म्हणून बरे जावो म्हणटाचे बरे कोर तुका देव म्हणल्यार पुणी त्या बाई बरे जावो म्हणटाचे आम्ही सांगेल तशी कसले जत्वे ना ताजे खातीर तांणी दिल्लो नमस्कार सर्वे कृष्णार्पण करून घेवका मनान तो तांणी पांय धरले कुडले कृष्णा पावोचे तो नमस्कार मागीर जाय जाल्यार सांगचे तुका देव बरें कर म्हणून सांगून कळवे तशी शिवाय आमी आमकां घेवच्याक आमी कसो व्हडले जन न्ही तांणी आमगेले आंतर्यासोचे परमात्मा दिल्लो तो नमस्कार आमगेल्या शरिराक न्ही तशी ते नमस्कार करतले जनालय मनान तूं तेंचे सुका आव हें शरिरान नमस्कार करचें न्ही हाजे अंतर्यामी जावन आशिल्ले परमात्मा त्या शरिरान एक नमस्कार करच्या योग्य काम करयतरच पळय त्या परमात्माक आव नमस्कार करता म्हणून सांगून लेखून नमस्कार कोरका सन्न व्हड्ड म्हणना ज्ञानी जनांक नमस्कार कोरका म्हणून सांगून आसता तशीची हांगा सात्विकात म्हणणं तिनी रितीचे स्वया प्रकृत्या हा गुणा म्हणले पळय सात्विक जनाक परमात्मो इश्ट जाल्यार राजसीक जनाक परमात्माला वैरी मनस जाल्यार अन्य देवतेंगेल वैरी इष्ट असता इथे म्हणटा मिश्रयाजी म्हणणं मिश्रयाजी म्हळ्यार भागवत सुरेख सांगला हांवें मिश्रयाजी म्हण नित्यत्रैविद्यनी भागवत म्हण दोन नमने जनसाचे म्हणून मागीर तामसांक पळय तांकां क्षुद्र देवते लायक कळवा तांकां तांणी नित्यत्रैविद्य मांद्र म्हणीत आनी तो भागवतोत्तम म्हणीत कोण राजसीक जन तशी केलव जनांक तांगेले आंतर्यांत परमात्माला वयर मस्त भक्ती आसता जाल्यार तांणी खंय जन्म आयल्यांची खंयची कुलांत कुटुंबेंत जन्म आयल्यांची पळय थंय विंगड देवांगेले उपासन जातरस म्हूण जाल्यार तेदना तांणी आंतर्यांत परमात्माले वैरी चिंतन करताची जाल्यार तांणी उपासन ते अन्य देवतेल कोरका जात पळय त्या वेळाक तांकां अंतर्यांत कृष्णाल वयर मस्त भक्ती आसा म्हूण जाल्यार तांकां एक योग्य गुरू मेळटा कृष्णूची सर्वोत्तम मागिरी कृष्णाल आराधना श्रेष्ठ म्हणून सांगची तसले एक योग्य गुरू तांकां मेळटा आतां पळय त्रिविक्रम पंडित अद्वैत सिद्धांत शिलीचे मध्वाचार्यालय सोलवलीची मध्वाचार्यालय शिष्यजलींची जाल्यार मध्वाचार्यांक तांणी जाल्यार तो मध्वाचार्य वायुदेव म्हणून तांणी नमगणीची जाल्यार एक पंद मध्वाचार्यान नैवेद्य करतना त्रिविक्रम पंडितांक तांकां ते टर्न जेवचे आसा शिष्य जाल्यार जना आजी थंयचें काम आजी हांगाचें काम आजी देवाकुडो काम पाय पेंट्री काम म्हळ्यार रांदपाकुडा काम अशें पुरे दिवचे आसा एक पंत त्रिविक्रम पंडिताक देवाकुडाच्या कामा लागीं मेळटना थंय नैवेद्याच्या भितर मध्वाचार्यान गांठ शब्द केले कुडले हांनी नैवेद्या घालले बागील काडचे तसल पुरे क्रम आमी पळयला पुरे कडेन तशीची एक भितर एक नैवेद्य जाल्ले म्हळ्यार सूचक जावन एक घंटा शब्द जाता एक पंत मध्वाचार्यान कितले वेळ जाल्यार घंटे शब्द करनी म्हणटना त्रिविक्रम पंडिताक आश्चर्य जालें की न्हिदोन जेव पडला आमगेलो गुरू म्हूण सांगून हळूची पडदो बदीन सरोन भितर निलकतना पळयला रे मध्वाचार्यो थंय तिनी रुपार तांकां दिसता कृष्णाक भीम जावन तशीची हाका रामाक हनुमंत जावन आनी वेदव्यासाक मध्वाचार्य जावन तांणी हें नैवेद्य समर्पण करचें पळोवन मागीर कळटा तांकां यो वायुदेवूची म्हूण सांगून भायर येयले कुडले तांणी थंयची एक अखिल वायुस्तुती म्हूण म्हणटाचे आमी ते बरयताचे थंयची तोंडान तांगेले तोंडा देखून निरर्गळ आयले ते मागीर बरोवन मध्वाचार्या समर्पण करचें आसतना तेदना मध्वाचार्यान नरसिंहाल नख पळयलेले खंय
त्या नखा वयर तांणी स्तुती बरयलेले त्या नख स्तुती तांणी त्या हक्का पूर्वनी मागीर कडेरी मोणका बरी जाता म्हूण सांगून त्रिविक्रमा पंडिताचार्यांक दितात तशें हांव न्हू ते किलवायू स्तुती पळय आमी म्हणटना सुर्वेकपांत स्वान पुरोहूत म्हूण सांगून मध्वाचार्याल नकस्तुती सांगताचे आमी नरसिंह नकस्तुती मागीर ती किलवायू स्तुती सांगून वपास नकस्तुती सांगता तशी वायुस्तुती एक वायुस्तुती आम्ही आराधन करचे तशी म्हूण सांगून सांगला तशी हांगा योग्य गुरू आमकां मेळचे जाल्यार तसल्यार आमकां भाग्य जावका म्हूण जालें तशें जाल्यार कोणाल आराधनेन आमकां इश्ट मेळटा म्हूण जाल्यार कृष्णाले आराधन कसलें कोरका वपासय एक क्वेश्चन आयली पळय हाका उत्तर कसलें म्हूण सांगून पायचे दिसाचे गीतामृतांतू सांगया आजी सांगिल्ले सर्व विचारो परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्री हरिकृष्णार्पणमस्तु।